राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येतेय. येत्या 15 ते 20 डिसेंबर दरम्यान आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यात जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक जाहीर होऊ शकते असं सांगण्यात येते. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या या घोळामुळे निवडणूक आयोगाला महापालिका निवडणूक आधी घेणं सोयीस्कर वाटत असल्याचं म्हटलं जाते. या संदर्भात आज राज्य निवडणूक आयोगानं 29 महापालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महापालिकांमधील निवडणुकीची कितपत तयारी झाली याचा आढावा घेतला जाणार आहे. बीडच्या परळीमध्ये स्ट्रॉंग रूम असलेल्या नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते दीपक देशमुख आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आले. काल रात्री दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यासाठी गेले असताना नगर परिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप देशमुख यांनी कर्मचाऱ्यांवर केलाय. यावेळी नगर परिषदेसमोर मोठ्या प्रमाणात देशमुख समर्थक जमा झाले होते. त्यामुळे इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी जमावाला शांततेचं आवाहन केलं. आमदार रोहित पवार यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण त्यांना नाशिकच्या न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिलेत. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हे आदेश दिलेत. रोहित पवार यांनी कोकाटे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विधिमंडळ अधिवेशनात माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं. दरम्यान या प्रकरणाची न्यायालयाने पोलिसांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता येत्या 9 तारखेला रोहित पवार यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुंबईत जैन समाजाकडून 7 डिसेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. जीवदया आणि कबूतर वाचवा या अभियानाची सुरुवात जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. हा मोर्चा कुलाबा जैन मंदिरापासून सुरू होऊन लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअर परळ या मार्गे दादर कबूतरखाना जैन मंदिरासह इतर प्रमुख जैन मंदिरांपर्यंत जाणार आहे. या यात्रेदरम्यान जैन समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रवचन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. अभियानाला व्यापक पाठिंबा देण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी जैन समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रॅपिडो, उबेरसारख्या ॲप आधारित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिलेत. शासनाने नुकतेच ई-बाईक धोरण जारी केले असताना अनेक कंपन्यांनी नियम न पाळता सेवा सुरू केल्याचे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. अनेक ॲप आधारित कंपन्या चालकांना कोणतेही प्रशिक्षण न देता खासगी बाईकद्वारे प्रवासी सेवा देत आहेत. ही पद्धत अत्यंत धोकादायक असल्याचं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. अलीकडेच अशाच एका अवैध बाईक टॅक्सीवरून जाताना प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या तक्रारीनंतर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांना रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तात्काळ तिकीट बुकिंग करायचं असल्यास OTP व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. रेल्वे मंत्रालयानं तात्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रवास करताना तिकिटाचं आरक्षण करावं लागतं. अनेकदा रेल्वेचं नियमित आरक्षण पूर्णपणे बुक झालेलं असल्यास तात्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय असतो. मात्र काही जण सॉफ्टवेअरचा वापर करून तात्काळ तिकीट बुकिंग करत असल्यानं काही सेकंदांमध्ये तात्काळ तिकीट बुकिंग संपल्यानं प्रवाशांना तिकीट मिळत नव्हतं. पायलट प्रोजेक्ट म्हणून तात्काळ तिकीट बुकिंगमधील OTP बेस्ड यंत्रणा 17 नोव्हेंबरला राबवण्यात आली होती. सुरुवातीला ही पद्धत काही ट्रेन्स बुकिंगसाठी वापरण्यात आली. त्यानंतर त्यांची संख्या वाढवून 52 करण्यात आली होती. येत्या काही दिवसांमध्ये ही यंत्रणा सर्व ट्रेनसाठी लागू करण्यात येईल असंही सांगण्यात आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारत दौऱ्यावर येत आहेत. पुतिन यांच्या 2 दिवसाच्या दौऱ्यासाठी संध्याकाळी 6 वाजता ते दिल्लीत दाखल होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सन्मानार्थ खास डिनरची व्यवस्था केली आहे. पुतिन यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि रशिया धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करणे आहे. यानंतर पुतिन त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 9:15 वाजता त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल. याशिवाय पुतिन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजघाटाला देखील भेट देतील. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात हैदराबाद हाऊस येथे वार्षिक शिखर बैठक आणि भारत मंडपम येथे भारत आणि रशिया मंचाची बैठक होईल. यानंतर पुतिन रशियाला रवाना होतील.
तत्पूर्वी पुतीन यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शिखर बैठकांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवणे आणि लहान मॉड्युलर रिॲक्टर्समध्ये संभाव्य सहकार्य यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानला स्पष्ट केलं आहे की काबूल आता कोणत्याही बाह्य दबावाखाली आपलं परराष्ट्र धोरण राबवणार नाही. भारताशी वाढत्या जवळीकतेबद्दल पाकिस्तानच्या अस्वस्थतेला तालिबाननं स्पष्टीकरण दिले. तालिबाननं अफगाणिस्तान कोणत्याही शेजारील देशाच्या पसंतीनुसार नाही तर स्वतःच्या हितसंबंधावर आधारित संबंध निर्माण करतो असं म्हटलंय. पाकिस्तानला अफगाणिस्तानने भारताशी असलेले आपले संबंध मजबूत करण्यात कोणतीही अडचण नसावी. जर पाकिस्तान स्वतः भारताशी राजनैतिक संपर्क राखू शकत असेल तर अफगाणिस्तानलाही असे करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असंही अफगाणिस्ताननं म्हटलंय. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून प्रत्येकी एक गुण मिळवलाय. आता तिसऱ्या आणि शेवटचा सामना रंगतदार होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 6 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलंय. हा सामना दिवस आणि रात्रीमध्ये होणार असून दुपारी 1:30 वाजता हा सुरू होईल. दोन्ही संघाच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये काही धोरणात्मक बदल देखील करण्यात येत आहेत. दरम्यान या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 4 विकेटनं विजय मिळवलाय. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रणवीर सिंगच्या फिल्मची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. रणवीर सिंगचा धुरंधर हा सिनेमा 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या त्याची ॲडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झाली आहे. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटानं आधीच कोट्यवधी रुपये कमावलेत. धुरंधरमध्ये अनेक प्रमुख कलाकार आहेत ज्यामुळे बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर माधवन हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जातंय आणि यामुळे वादही निर्माण झालाय. त्यामुळे या चित्रपटाविषयी आणखीन उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.